ध्यानावरती बोलत आहोत आपण. व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला टेन्शन येऊ शकतं किंवा आपल्याला रिलॅक्स जेव्हा करावं वाटतं तेव्हा किंवा म्हणजे स्ट्रेस असतो, कामामुळे स्ट्रेस येतो आपल्याला, तर ध्यान आपण करू शकतो. ध्यानासारखंच आपण इतरही गोष्टी आपल्याला छंद असतात, आपण ते करतच असतो. पण ध्यानामुळे सगळ्यात एकदम सोपा मार्ग आहे की ज्यामुळे तुम्हाला लवकर मनशांती मिळू शकते आणि मनशांती ती लवकर डिस्टर्ब होणार नाही, जी ध्यानामुळे मिळेल तुम्हाला आणि जी गोष्ट तुमच्यापाशीच आहे. तर तुम्ही जेव्हा डोळे बंद करून बसता ध्यानाला, काय होणार आहे, सुरुवातीला बरेच विचार येऊ लागतात तुमच्या मनामध्ये. कदाचित आधी जास्त येत नसतील, अजूनही येतील आणि तुम्हाला वाटेल मी तर मन शांत करण्यासाठी गेलो आणि जास्तच विचार आले. तर काय होतं की तुम्ही आज स्वतःसाठी वेळ दिलेला असतो. ध्यानाला जेव्हा बसता स्वतःसाठी वेळ दिलेला असतो. त्यामुळे काय होतं की आधीचे जे काही तुमच्या आयुष्यात गोष्टी घटना घडून गेल्या ते सगळ्या गोष्टी तुमच्या आता समोर येऊ लागतात आणि ते आता येऊन फक्त निघून जाणार असतात तुमच्या डोळ्यासमोर. तर आपल्याला इन्व्हॉल्व व्हायचं नाही त्या गोष्टींमध्ये, फक्त आपण आपले विचार बघायचं आहे आणि बघत राहायचं. जसं आपण एखादा व्हिडिओ बघतो तसं आपलेच विचार बघायचे, जे काय आजपर्यंत गोष्टी घडल्या आहेत किंवा बऱ्याच गोष्टी असू शकतात किंवा पुढचे प्लॅन असतात, त्या पण गोष्टी आपल्या डोळ्यासमोर यायला लागतात. त्रास जे काही घडून गेल्या घटना, हळूहळू मन आपलं आता शांत व्हायला लागतं आणि मग एकदा मन शांत झाले की मग एखादा आरसा जसा स्वच्छ दिसतो, एखादं स्वच्छ पाणी दिसतं, तसं आपलं मन आपल्याला स्वतःला निर्मळ दिसू लागतं. आणि ही सगळ्यात खरं म्हटलं तर अध्यात्माची एक अशी पायरी आहे की ही तर आपल्याला ही पायरी गाठायची असती. आणि ही गोष्ट कधी होणार आहे, जेव्हा तुम्ही ध्यानाला बसणार आहे. पण एक मात्र आहे की दिवसभरात जे वागताय, जे विचार करताय, ज्या गोष्टी घडतायत, त्या सगळ्या गोष्टी ते तुमच्या थोड्याशा ध्यानावरती इफेक्ट करणार आहे आणि थोडंसं ध्यान पण तुमच्या दिवसभराच्या गोष्टींवर पण इफेक्ट करणार आहे. तर दिवसभरात जर तुम्ही फार रागराग केला असाल किंवा अतिदुःखी झाला असाल, इमोशनल झाला असाल, तर तुम्ही ध्यानाच्या वेळेस ध्यान करू शकणार नाहीत. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही दिवसभर कसे रिॲक्ट होत आहे. खूप रागवलं तर तुम्हाला ते ध्यान जमणारच नाही आहे. त्यामुळे राग यायच्या आधी तुम्हाला विचार केला पाहिजे. एखादी गोष्ट घडली, कोणी काही बोललं तर त्याला कसं रिॲक्ट व्हायचं ते तुम्ही विचार करून ठरवायचे. फार तुम्ही आतून रागवला तर तुम्ही लवकर शांत होऊ शकत नाही, म्हणजे ध्यान होणंच शक्य नाही तुमच्याकडनं त्या दिवशी तरी. असेच 1-2 दिवस तुमचे रागामध्ये निघून जातील वाया. त्यामुळे आधीपासून आपल्याला स्वतःला स्वयंसूचना द्यायच्या आहेत की मला आज काही झालं तर रागवायचं नाही आहे. रागवा, फक्त विचार करून रागवायचं आहे आपल्याला. हे मात्र फार महत्त्वाची गोष्ट आहे. इमोशनल व्हायचं नाही आहे, आपल्याला बॅलन्स व्हायचं आहे. बॅलन्स झालं तर ध्यान करू शकणार आहे आणि ध्यान केलं तर अजून बॅलन्स आपण होणार आहोत. तर हे मात्र आपल्याला ठरवायलाच लागणार आहे. एकदा ही प्रक्रिया सुरू झाली की मग पुढं तुमची आध्यात्मिक उन्नती होऊ लागते. तर आता या सगळ्या गोष्टी मध्ये आपली जर मदत आपल्याला म्हणजे एखाद्या गोष्टीची मदत घ्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गीता आहे, श्रीमद भगवद्गीता. त्यातला जरी एखादा अध्याय जरी तुम्ही रोज वाचत गेला किंवा एक श्लोक जरी वाचला, त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याचं चिंतन केलं, मनन चिंतन, तरी त्या गोष्टीचा तुम्हाला दिवसभर उपयोग होऊ शकतो. त्यामुळे असं एखादं पुस्तक वाचणं फार गरजेचं आहे की ज्यामुळे तुम्हाला मन शांती मिळेल आणि मनाला या गोष्टीला डिस्टर्ब आपण होतो अशा गोष्टी करायच्या नाही आहेत. जितकं अलिप्त राहू तेवढं आपल्याला ह्या गोष्टी जमणार आहेत. हरिओम.